नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेशन कार्डमध्ये कुठल्याही प्रकारच्या मॉडिफिकेशन कशाप्रकारे करतात त्याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जसे की रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे, रेशन कार्डमध्ये नाव जोडणे, रेशन कार्डमधील सदस्यांच्या नावात तफावत असल्यास दुरुस्ती करणे, तसेच रेशन कार्डमधील सदस्यांच्या डिटेल्समध्ये करेक्शन करणे, डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करणे, या सर्व प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनचा लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये रिडायरेक्ट होणार आहे. त्या ठिकाणी मेरा रेशन ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर मेरा रेशन ॲप्लिकेशनचा यूजर इंटरफेस अशा प्रकारे ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करा आणि हा दिलेला कॅप्चा फिलअप करून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. ओके वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधारसोबत लिंक असलेला मोबाईल नंबरवरती 6 डिजिटचा OTP पाठवण्यात आलेला आहे. ते OTP या चौकटीत फिलअप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. ओके वरती क्लिक करा. आता आपल्याला एमपिन क्रिएट करायचे आहे. त्यासाठी क्रिएट नाव यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला 4 डिजिटचा एक सिक्युअर पिन लॉग इन करण्यासाठी क्रिएट करायचा आहे. त्यासाठी तुमचा पिन या ठिकाणी क्रिएट करा. नेक्स्ट वरती क्लिक करा. परत तेच पिन नंबर री-एंटर करा. क्रिएट एमपिन वरती क्लिक करा. युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ह. ओके वरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा रेशन कार्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिले बघा, शासनाचा लोगो देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमचा रेशन कार्ड कुठल्या प्रकारचे आहे ते देण्यात आलेलं आहे. तुमच्या राशन कार्ड मधला हेड ऑफ फॅमिली कोण आहे त्यांचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा RC नंबर आणि तुमचा फेअर प्राईस शॉप नेम अँड नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता आपल्याला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी हा डाउनलोडचा ॲरो बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याजवळ एक PDF फाईल डाउनलोड झालेला आहे. आता या ठिकाणी मोर वरती क्लिक करून ड्राईव्ह PDF व्ह्यूवर यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी तुमचा डिजिटल रेशन कार्ड या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रेशन कार्ड, स्कीम नेम, हेड ऑफ फॅमिली, तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि एक फोटो चिपकवण्यासाठी या ठिकाणी एक फोटोचे ब्लँक हे बॉक्स दिलेला आहे. त्याखाली तुमचा रेशन कार्ड कोणत्या तारखेला तुम्हाला जारी करण्यात आलेला आहे त्याचं डेट या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या खाली सिग्नेचरचं ऑप्शन आहे आणि या ठिकाणी तुमचा रेशन कार्ड नंबर आणि खालच्या भागात तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचं नाव, त्यांचा एज, जेंडर, त्यांच्या रिलेशन आणि त्यांच्या आधार नंबरच्या डिटेल्स अशा प्रकारे या राशन कार्डमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याचं नाव जोडायचे आहे किंवा कमी करायचे आहे. त्यासाठी मॅनेज फॅमिली डिटेल्स यावरती क्लिक करा. आता एक्झाम्पलसाठी या ठिकाणी तुम्ही
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हेड ऑफ फॅमिलीचं नाव या ठिकाणी डिलीट करू शकत नाही. म्हणजे ज्यांच्या नावाने तुमचं रेशन कार्ड आहे त्यांचं नाव तुम्ही रेशन कार्डमधून कमी करू शकत नाही. जर ते नाव तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमचा तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल. चला, आता एक्झाम्पलसाठी मला हा दुसरा नंबरचं नाव डिलीट करायचे आहे. तर ह्या नावाच्या समोर इकडे 3 आयकॉन दिलेला आहे. एक डोळ्याचा आयकॉन आहे, दुसरा पेन्सिलचा आयकॉन आहे, तिसरा डिलीटचा आयकॉन आहे. तर मी डिलीट वरती क्लिक केला. तर आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट फ्रॉम द रेशन कार्ड? तर अशा प्रकारचा मेसेज येईल. येस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन हा नाव कमी करण्यासाठी सबमिट होणार आहे. आता नेमकं ते नाव किती दिवसात कमी होणार याचं काही टाईम पिरियड या ठिकाणी दिलेला नाही. येस केला तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होणार. या ठिकाणी मी नो करतो. आता या नावात कुठल्याही प्रकारचा बदल करायचे आहे. म्हणजे मोबाईल नंबर चेंजेस करायचे, डिटेल्समध्ये चेंजेस करायचे, तर पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करा. या ठिकाणी परत एक मेसेज येईल, वुड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर्स? या ठिकाणी येसवरती क्लिक करा. आता या ठिकाणी अशा प्रकारे त्या सदस्यांच्या सर्व डिटेल जे ऑलरेडी फिलअप आहे ते ओपन होणार. या ठिकाणी 9 स्टेप दिलेला आहे. हा 9 स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य नावात कुठल्याही प्रकारचे तफावत असेल तर ते दुरुस्ती करू शकता. दुसरी गोष्ट, आता आपल्याला नवीन कुटुंबातील सदस्यांचे नाव ॲड करायचे आहे. त्यासाठी वरती एक प्लस आणि ॲड न्यू मेंबर्सचा टॅब दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. बघा या ठिकाणी तुम्हाला हा 9 स्टेप पूर्ण करावा लागणार आहे नवीन नाव ॲड करण्यासाठी. आता त्यामध्ये सर्वात पहिले बघा नेम इन इंग्लिश, त्यानंतर ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांचं जेंडर, त्यांचं DOB, त्यांचं एज, त्यांचं मदर नेम, फादर नेम, मॅरिटल स्टेटस, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर आणि ईमेल, अशा प्रकारे सर्व डिटेल फिलअप करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा दुसरा स्टेप ओपन होणार. या ठिकाणी जनरल डिटेल्स द्यायचे आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉल फोटो, आयडेंटिटी कार्ड, एफिक नंबर किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर नंबर हा मॅन्डेटरी नाही. जर तुमच्याजवळ जॉब कार्ड असेल तर या बॉक्समध्ये चेकमार्क लावा आणि अपलोड करा. किंवा ज्यांचं नाव ॲड करायचे आहे त्यांच्यासमोर हा खालच्या ऑप्शनवरती चेकमार्क लावा आणि आधार नंबर टाईप करा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर आहे तिसरा स्टेप म्हणजे प्रोफेशनल डिटेल्स. या ठिकाणी ऑक्युपेशन निवडायचे आहे. या ठिकाणी स्टुडंट आहे, इन्कम 0, त्यानंतर नेक्स्ट करा. आता चौथा स्टेप आहे डिटेल्स टाईप करायचे आहे. कास्ट कॅटेगरी निवडा, शेड्यूल ट्राईब, त्यानंतर रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली, म्हणजे रेशन कार्ड धारक म्हणजे ज्यांच्या नावाने तुमचं रेशन कार्ड आहे त्यांच्या आणि आत्ता ज्यांचं नाव आपल्याला ॲड करायचे आहे त्यांच्यामध्ये संबंध काय आहेत ते या ठिकाणी दाखवा. माझं या ठिकाणी मुलगा आहे. कास्ट कॅटेगरी आणि रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली आणि कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आपण आता 5व्या टॅबमध्ये आलेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला सदस्यांचा अकाउंट नंबर द्यायचा असेल तर ह्या बॉक्सवरती चेकमार्क लावून अकाउंट नंबर टाईप करा. नसेल तर नो बटनवरती क्लिक करा आणि ते चेकमार्क अनचेक करून घ्या आणि नेक्स्ट करा. त्यानंतर मेंबर फिजिकल डिटेल्स, जर कुठल्याही प्रकारचा सदस्यास अपंगत्व आहे तर या बॉक्सवरती चेकमार्क लावा आणि त्यांच्या डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता. अदरवाईज अनचेक राहू द्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. 7व्या टॅबमध्ये आलेला आहे. तर क्रिटिकल इलनेस डिटेल्स असेल तर या ठिकाणी चेकमार्क लावून डिटेल्स द्या, नसेल तर खाली या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर मेंबर अटॅच इन्क्लुजर डिटेल्स, आता ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे
आणि डॉक्युमेंटचा इश्यू तारीख या ठिकाणी द्यावं लागेल आणि ब्राउज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमचं ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचे आहे. त्यानंतर अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट यामध्ये कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे. परत अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. तर आता पाहू आपण. तर पहिलं ॲड्रेस प्रूफवरती क्लिक करा. या ठिकाणी नेमकं कोणता ॲड्रेस प्रूफचा डॉक्युमेंट आहे तुम्ही पहा. या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वोटर आय डी कार्ड, रिसेंट वॉटर सप्लाय बिल, रिसेंट मंथ इलेक्ट्रिसिटी बिल, एनी अदर प्रूफ ऑफ सर्टिफिकेट ऑफ रेसिडेन्स, रेंट ॲग्रीमेंट, ग्रुप फोटो ऑफ फॅमिली मेंबर, अदर, मग नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर नंबर, ॲडिशनल अलोकेशन इफ एनी लेटर फ्रॉम सेंटर, आधार कार्ड, त्यानंतर LPG गॅस कनेक्शन. या ठिकाणी बरेच डॉक्युमेंटच्या नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आपण या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करू. आधार वरती क्लिक करा आणि आधार नंबर या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर डॉक्युमेंट कोणतं, आधार कार्ड. समजा आपण या ठिकाणी आधार कार्ड देणार आहे. तर आधार कार्डवर तुमच्या तारीख असतात की नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला आधार कार्ड इश्यू झालेलं आहे. या ठिकाणी आधार कार्ड 29/3/2018 इश्यू झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहे आणि या ठिकाणी आधार नंबर टाईप करायचा आहे. आता त्यानंतर सपोर्टिंगचे डॉक्युमेंट आपण हे नाव सिलेक्ट केलेलं ॲड्रेस प्रूफ म्हणून तेच डॉक्युमेंट ब्राउज फाईलवरती क्लिक करून आपल्याला अपलोड करायचे आहे. तुम्ही डायरेक्ट कॅमेरामधून हे काढू शकता किंवा जर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर तुम्ही गॅलरीमधूनही अपलोड करू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला ॲड्रेस प्रूफ सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. आता दुसरं आहे अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये. या ठिकाणी पहा आधार कार्डच आहे. परत आधार कार्ड निवडा, आधार कार्ड नंबर टाईप करा आणि इश्यू तारीख या ठिकाणी निवडून घ्या. मग 2018मध्ये 29 तारखेला आधार कार्ड इश्यू झालेलं आहे. परत ब्राउज फाईलवरती क्लिक करा, गॅलरीवरती क्लिक करा, फाईल ओपन होणार, सिलेक्ट. दुसरा ही अपलोड झालेला आहे. तिसरा आता इथं डूल साइन सेल्फ अंडरटेकिंग ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तर हा फॉर्म आता या ठिकाणी आपण बर्थ सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट यावरती क्लिक करा आणि बर्थ सर्टिफिकेट नंबर टाईप करून घ्या. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट कधी इश्यू झालेलं आहे ते टाईप करा. परत आता या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट गॅलरीमध्येच आहे. आता या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. तर नेक्स्ट वरती क्लिक करा. आता या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे आणि त्याचा डॉक्युमेंट नंबरही बरोबर व्यवस्थित या ठिकाणी टाकलेला आहे. नेक्स्ट वरती क्लिक करा.
त्यानंतर अशा प्रकारच्या तुमच्यासमोर टर्म अँड कंडिशन ओपन होणार आहे. या ठिकाणी कन्सेंट ऑफ डाटा यूजवरती चेकमार्क लावा आणि सबमिटवरती क्लिक करा. OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. आपला मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात आलेला आहे. ओके वरती क्लिक करा. या ठिकाणी OTP आलेला आहे. OTP फिलअप केलेला आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा. समथिंग वेंट रॉंग. समथिंग वेंट रॉंगचं ऑप्शन दाखवत आहे, कारण मी या ठिकाणी ज्या सदस्यांच्या नावांचं डिटेल्स ॲड केलेलं आहे त्यांचं नाव माझ्या राशन कार्डमध्ये ऑलरेडी आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठला तरी प्रॉब्लेम दाखवत आहे. पण जर तुम्ही कुठल्याही सदस्यांचं नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये ॲड करत असेल तर त्यांच्या जुना रेशन कार्डमधून ते नाव कमी करावी. त्यानंतरच तुमच्या रेशन कार्डमध्ये ते कट झालेलं नाव या ठिकाणी ॲड होणार आहे. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.